बॉलरला देखील सुवर्ण संधी. रितेश पाटील संघमालक स्वर्गीय संकेत स्ट्रायकर यांच्या माध्यमातून 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. जुलिया विवेक पाटील यांच्या माध्यमातून कल्पेश पाटील लक्ष दे रे. स्कोरर लक्ष दे. ते आता या मॅचला नाहीच आहेत. ते नाहीत मागचे संपले ते मागचे मॅचचा विषय. हा तुम्ही इकडे घे. त्यांच्याशी बोल मग त्याला कॉमेंट्री करू. पुन्हा एकदा मित्रांनो सगळ्यांचं सुस्वागतम. शेवटचा सामना आहे या स्पर्धेचा APL असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 मेगा फायनलचा सामना. एका बाजूला पाहायला मिळणार आहेत SP सुपर प्लेयर्स, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय संकेत स्ट्रायकरचा संघ दिसतोय. पाहताना निकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अथर्व मारा करण्यासाठी पहिला चेंडू अथर्वचा. पहिला चेंडू दुसरा चेंडू होता आणि त्याच्यावर प्रहार करत असताना बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिल्यानंतर सीमेच्या बाहेर जात असताना हा येतोय जबरदस्त. खऱ्या अर्थानं चॅलेंज ठरणार आहे ते समोरच्या संघाला. अथर्वकडे हे चॅलेंज असणार आहे. हे अथर्व चॅलेंज कशा प्रकारे पूर्ण करणार. यावेळी पुढला चेंडू त्याच्यावर सुद्धा आक्रमण करत असताना हा सुद्धा चेंडू त्या दिशेला जात असताना कॉपी पेस्ट षटकार. मध्ये धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती तब्बल 13 धावसंख्या बनलेली आहे. महत्वाचा खेळ आहे मित्रांनो. फायनलचा सामना असल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची फटकेबाजी निश्चितपणे पाहायला मिळणार आहे. एका बाजूला अथर्व तो विकेट घेण्यासाठी संधी शोधामध्ये असणार आहे, परंतु ही संधी देणार की नाहीत. एका बाजूला निकेश दिसेल तर पार्थ यांची जोडी अत्यंत चांगल्या रीतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या लीगच्या कालावधीमध्ये ही जोडी आपल्याला सातत्याने दिसणार आहे असं तरी मला आता तरी वाटून येते. पुढल्या चेंडूसाठी सज्ज. ओव्हर द विकेट. आकुटाप्याचा चेंडू आपटून काढलाय. उडीवर मारून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र वाईट. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर होत असताना पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 षटकार आले. तिसरा षटकार आले तर संकेत धुमाल यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल निकेश पाटील याला. निश्चितच इथे मात्र कॅश प्राइज मोठ्या प्रमाणात आहे. यावेळी बैठी फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर अत्यंत स्विंग करत यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अथर्व प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत अथर्वची गोलंदाजी पाहिली तर 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. 4 चेंडूंमध्ये धावसंख्या 14 खर्च करत असताना अथर्व उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा समोरला दिलेला चेंडू. एक डाव तुझा तर एक डाव माझा, अशा पद्धतीचा गेम इथे होत असताना पाहायला मिळणार आहे. इथे चर्चासत्र करण्यासाठी भाग पाडले आहे अथर्वने. अथर्व म्हणतोय की निकेश तुझ्या बॅट मधून मोठे मोठे फटके येत असले तरी मी सुद्धा तितकाच तरबेज असा गोलंदाज आहे आणि माझ्या माध्यमातून मी पुनरागमन करू शकतो. आता मात्र शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. लगातारचे 2 चेंडू आपण डॉट पद्धतीने पाहायला मिळाले. 14 धावा धाव फलकावर.
शेवटचा चेंडू होता समोरला स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना मैदानाचा कार्पेटचा वापर चांगल्या रीतीने करत असताना निकेश पाहायला मिळाला. एका षटकाची समाप्ती होते मित्रांनो. या धावेने एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती 15 धावसंख्या. आणि मोठी धावसंख्या बनवणे इथे गरजेचं असणार आहे. खास करून इथे प्रेक्षक संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेली आहे आणि त्यांना असं वाटते की हा सामना अत्यंत रोमहर्षकरित्या आम्हाला पाहता यावा, उत्साहपूर्ण हा सामना बनला पाहिजे. त्यासाठीच काय मोठी धावसंख्या एसपी सुपर प्लेयर्स या संघाच्या धावफलकाच्या खात्यामध्ये पाहायला त्यांना आवडणार आहे. परंतु षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर नवीन गोलंदाजी मार्गावर येईल. मिनेश मॅन फ्रॉम मेडेकार, चांगली अशी गोलंदाजी मिनेशने या स्पर्धेदरम्यान करून दाखवलेली आहे. बकासूरचे मोठे फॅन आहे, ते सर्वांना सर्व परिचित असणारे मिनेश एक हसतमुख असे व्यक्तिमत्व आहे. नेहमीच आपल्या चेहऱ्यावर स्माइल ठेवतात, सगळ्यांशी व्यवस्थितरित्या गोड बोलत असतात असे हे मिनेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन येणार आहेत मिनेश षटक क्रमांक दुसऱ्याचा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निकेश फलंदाजीसाठी स्ट्राईक. गोलंदाजाला या षटकात देखील 2 विकेट येतात. तर संघमालक स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स संघाचे संघमालक रितेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र मोठी बक्षिसे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने या संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करणारा संघ, क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर दूरवर क्षेत्ररक्षण ठेवण्यात आलेलं आहे. याचं कारण हेच की चांगल्या टच मध्ये निकेश पाहायला मिळतो. पहिला चेंडू मिनेशचा, पहिला चेंडू फुल टॉस दिलाय. फुल टॉल वसूल करत असताना इथे मात्र वाईट स्लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने मात्र टिपलाय झेल. फलंदाज निकेशचा संपतो इथे खेळ. विकेट. वर अजून एक खुशखबर मी सगळ्यांना देतोय. बीजे एंटरप्राइजेस अँड जीजा रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स, बीजे एंटरप्राइजेस अँड जीजा रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून अजून एक लीग सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. लीगचं नाव असणार आहे शहाबाज खारेपाड बिग बॅश लीग. निश्चितपणे या लीग साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शहाबाज खारेपाड बिग बॅश लीग, त्याची ऑक्शन काही मधल्या मार्च मध्ये होणार आहे आणि काही दिवसांनीच लिंकचे फॉर्मची लिंक सुद्धा आपल्यापर्यंत येणार आहे. टुर्नामेंटची डेट आम्ही निश्चितपणे तुम्हाला सांगणार आहोत. मात्र या स्पर्धेची सुद्धा वाट पाहूया आपण. सन्माननीय संदेशजी बैकर तसेच सन्माननीय श्री उपेंद्रजी पाटील यांच्याकडून ही लीग येत आहे. या स्पर्धेचं स्वरूप असे असणार आहे की या स्पर्धेमध्ये 12 टीम आपला खेळ करणार आहेत. ते 2 दिवसाची स्पर्धा असणार आहे डे नाईट स्वरूपातून. आणि पुन्हा एकदा इथे मितेश आल्या चेंडूवर आक्रमण करतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जात असताना इथे मात्र चेंडू निसटतोय हातातून. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6वा षटकार. निकेश बाद झाला म्हणून काय झालं, रघु मात्र मैदानामध्ये आहे. रघुचा पुढला चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड रिझर्व मध्ये डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे मिळणार आहे. पार्थला स्ट्राईक रोटेट करत असताना एकेरी धावांनी धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 2200 आकड्यांपर्यंत. चालू असलेले द्वितीय षटक, पॉवर प्लेचं षटक नाही आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती मिनेशने आणि त्या विकेटच्या स्वरूपानंतर मिनेशने रघुने मात्र आल्या इथे षटकार सुद्धा लगावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र पार्थ ज्याची बॅट आज आपण तळपत असताना पाहायला मिळाले. डावखोर हाताचा फलंदाज आहे. सामोरा आहे तो मिनेश, एक बकासूरचा फॅन. तसेच दुसऱ्या बाजूला पाहिले तर एक कबड्डीचा सुपरस्टार. फुलटॉस दिलाय, त्याच्यावर मात्र प्रहार करत असताना चेंडू होणार आहे सीमा रेषा पार. षटकार.
आणि प्रयत्नांनी नशिबाला बदलून टाक. नसेल हातावर रेग यशाची, परिश्रमाने गिरवून टाक. आणि हीच यशाची रेग गिरवत असताना आपल्याला पार्थ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यश त्यांच्या मागे, कल्पेश कोणती चुकी करत नाही. पार्थला माघारी परतावं लागणार आहे. विकेट क्रमांक 2, फलंदाज बाद. मिनेशनच्या 2 विकेटसाठी संघ मालक रितेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा. आता मात्र 2 विकेट पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. SP सुपर प्लेयर्स. आणि कुठल्याही गोष्ट मिळवण्यासाठी ना संघर्ष करावा लागतो. संघर्ष न करता मिळालेल्या गोष्टीला काहीच किंमत नसते. इथे आपल्याला हे चषक उचलायचं आहे. चषकासाठी संघर्ष करावा लागणार. यासाठी विकेट सुद्धा जात असणारा दिसणार आहे. कारण की 2 संघ खूप मेहनत त्याने 3 दिवस केलेली आहे या शेवटच्या क्षणी, शेवटच्या अंतिम टप्प्यावर पोहोचण्यासाठी. आणि अंतिम टप्प्याचा खेळ आपण मैदानामध्ये निश्चितपणे पाहत आहोत, जिथे की धावसंख्या बनलेली आहे 28 धावसंख्या. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावर असताना शेवटचा चेंडू बाकी असेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. डावखुरा हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर डावखुरा हाताचा फलंदाज रोहितने मात्र बॅट उगारलेली आहे तलवारी सारखी. आणि इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावाने षटक क्रमांक 2 ची इथे सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकेरी धावाने दुसऱ्या षटकाची सांगता झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 29 आकड्यांपर्यंत. पहिलं षटक अथर्व घेऊन आला. अथर्वने मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 षटकार त्याने जरूर खाल्लेत, परंतु मिनेशने मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. संघामध्ये स्टार गोलंदाज असतात ना, तरी सुद्धा जे दुसऱ्या नंबरचे किंवा तिसऱ्या नंबरचे गोलंदाज असतात ना, ते सुद्धा कधी कधी स्टार गोलंदाजासारखी कामगिरी करून दाखवतात. तीच कामगिरी आपल्याला मिनेशच्या स्वरूपातून होत असताना मैदानामध्ये पाहायला मिळालेली आहे. जिथे की 2 षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 29 धावसंख्या धावफलकावर मित्रांनो पाहायला मिळत आहे. आता मात्र येणाऱ्या तिसरं षटक अर्थात चॅलेंजिंग षटक. या षटकामध्ये तुम्हाला 10 धावा बनवायच्या आहेत. 10 धावा बनवल्यात. या षटकात देखील 2 विकेट आल्या तर संघ मालक रितेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिकांची मात्र खैरात होत आहे. 10 धावा बनवायच्या आहेत या षटकामध्ये. चॅलेंजिंग षटक अर्थातच घेऊन येत आहे तो पूजन सुद्धा फलंदाजी चांगली करून दाखवलेली आहे पूजननी या हंगामामध्ये. त्याच्याही बॅटमधून एका षटकामध्ये जवळपास लगातारचे 4 षटकार सुद्धा पाहिलेत. तू सुद्धा वाट पाहत असेल की जेव्हा माझी फलंदाजी येईल तेव्हा सुद्धा मी चांगली कामगिरी करून दाखवणार आहे. परंतु आता माझ्यावर कर्णधाराने कोणती भूमिका सोपवलेली आहे, तर ती गोलंदाजीची भूमिका. आणि ज्या परिस्थितीमध्ये जी भूमिका दिलेली आहे त्या भूमिकेला मी 100% देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे. हेच पूजन दाखवून देणार आहे. मात्र समोर आहे तो रोहित. डावखुरा हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. षटक क्रमांक 3 प्रारंभ होत आहे, जिथे की 10 धावा बनवायचे आहे. चॅलेंजिंग षटक. एका बाजूला रोहित तर दुसऱ्या बाजूला रघु. फुलटॉस स्वरूपातला चेंडू आहे. एज लागल्यानंतर मागच्या दिशेला क्षेत्ररक्षकाकडे जातोय. स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. याच्यावर धाव मिळणार नाहीये. पहिला चेंडू अत्यंत वेगाने भन्नाट वेग पाहायला मिळालाय पूजनच्या गोलंदाजीमध्ये. इथे धावा मिळणार नाहीये. डॉट चेंडू पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर पद्धतीचा चेंडू आहे की नाही यासाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे. स्क्रीन इंट्रोड्यूस केलेले आहे, त्याच्या कारणानं जे काही निर्णय असतात ते आपण स्क्रीनवर पाहून शहानिशा करू शकतोय. पुढला चेंडू क्रमांक 2 हा सुद्धा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मागच्या दिशेला आपण स्लिप मध्ये ठेवलेला क्षेत्ररक्षक तो चांगली कामगिरी करतोय. इथे पुन्हा एकदा रनआउट साठी जोरदार अपील मागितलेले आणि पंचांकडून पुन्हा एकदा तिसरा पंच
तिसऱ्या पंचाला पुन्हा पुन्हा त्रास दिला जात आहे. तिसऱ्या पंचाने कृपया रनआउट साठी चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचाकडे पुन्हा एकदा निर्णय आपण सुपूर्द करण्यात आलेला आहे. महत्वाचा सामना आहे. प्रत्येक निर्णयाकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे, सगळ्या खेळाडूंचं लक्ष असणार आहे. खारेपाट शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमानाने संपन्न होणारी स्पर्धा असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7. 7व्या पर्वातला हा दिवस क्रमांक तिसरा, दिवस नाही तर रात्र म्हणू शकतो, रात्र क्रमांक 3 आणि या रात्रीमध्ये या रजनीमध्ये संपन्न होणारा मेगा फायनलचा सामना. यस, बीमर साठी सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि इथे OUT आउट फलंदाज बाद होणार आहे आणि बीमर पद्धतीसाठी सुद्धा रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. इथे मात्र रोहितला परतावं लागतंय. पहा, मैदानामध्ये नाट्यमय वळण घेणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला SP सुपर प्लेयर्स हा संघ सातत्याने धावा करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकामध्ये 80 ते 70 धावा तो बनवताना पाहायला मिळाला. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजी युनिट स्ट्रॉंग आहे असा संघ फायनल मध्ये त्यांच्या विरुद्ध लढत देतोय. त्याच कारणाने की काय आतापर्यंत 3 विकेट पडलेला पाहायला मिळतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बीमर पद्धतीचा नो नसणार आहे आणि इथे फेअर डिलिव्हरी असणार आहे. आणि आता मात्र चेंडू संपलेले आहेत. ते 2 धावसंख्या राहते ती 29च्या आकड्यांपर्यंत. 29च्या आकड्यांवरती ही गाडी मात्र धावसंख्येची पंक्चर झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र तो पंक्चर काढून गाडी पुढच्या प्रवासाला घेऊन जाण्याची जिम्मेदारी इथे रघुवर येत असताना पाहायला मिळणार आहे. अजून एक नवीन फलंदाज सुमित नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला दिसेल. पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना पूजन पाहायला मिळणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होते. 10-12 पावलांचा स्टार्ट तो घेतोय. चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी त्यांच्या संघाच्या माध्यमातून झालेली आहे. पुन्हा एकदा रघुसाठी समोरला टाकलेला चेंडू रघुने मात्र हे स्वीकारले आमंत्रण आणि चेंडूला दिले पाठवून सीमारेषा पलीकडे. 7वा षटकार. मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे पूजनच्या गोलंदाजीमध्ये. रघु जोपर्यंत आहे तोपर्यंत मात्र धावसंख्या थांबणार नाहीये. धावांचा जो गती आहे ती काही थांबता येणार नाहीये. 6 धावा आलेल्या आहेत. पूजनचा पुढला चेंडू इथे सुद्धा मोठा फटका खेळलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार रघुच्या बॅट मधून. 6 धावा. दोन बॉल 2 षटकार आले. तिसरा आला तर संकेत धुमाल यांच्या माध्यमातून 3000 रुपये. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. लगातारचे 2 षटकार आपण पाहिलेत आणि 3 षटकारासाठी खूप सारे बक्षीस इथे ठेवण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. जमिनीला चाटून गेलेला चेंडू यष्टीरक्षक कल्पेश यांच्या दस्तानामध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इथे सुद्धा निर्धाव रिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चेंडू संपलेले आहेत ते 5. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. चॅलेंजिंग षटक होतं. या चॅलेंजिंग षटकामध्ये धावसंख्या बनवलेली आहे ती 12. अर्थातच 5 धावा नंतर ऍड करणार आहोत. शेवटचा चेंडू असेल पूजन. शेवटचा चेंडू त्याच्यावर सुद्धा आकाशाला गवसणी गगनावर स्वार हा येतोय सीमारेषे पलीकडचा षटकार. चॅलेंजिंग षटक होतं मित्रांनो. पूजन चॅलेंजिंग षटक घेऊन आला. चॅलेंजिंग षटकामध्ये तुम्हाला सगळ्यांना आतापर्यंत माहिती झालं असेल 10 धावा बनवायच्या आहेत. 10 धावा बनवल्या फलंदाजी करणाऱ्या संघाने तर त्यांच्यामध्ये 5 धावा ऍडिशन होतात. 10 धावा बनवल्या नाही तर 5 धावा वजा होतात. अशाच प्रकारे या षटकामध्ये तब्बल 18 धावा खेचल्या. एकूण धावसंख्या 47च्या आकड्यांपर्यंत पोहोचली.
त्यामध्ये 5 धावा पुन्हा एकदा ऍड होत असताना आपल्याला दिसणार आहेत. टोटल धावसंख्या 50चा आकडा पार केलेला आहे. 52 धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीमध्ये एसपी सुपर प्लेयर्स या संघाने बनवलेला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अजूनपर्यंत थँक्यू मैदानामध्ये- डेझी, थँक्यू. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल कल्पेशसाठी. जुलिया विवेक पाटील आणि 2 विकेट आल्या तर संघ मालकांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता मात्र शेवटचं षटक गोलंदाजी मार्गावरून गोलंदाजी ट्रॅकवरून सज्ज होणार आहे. संघाचे आयकॉन खेळाडू कर्णधार कल्पेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. स्ट्राईक कडे आता आपल्याला सुमित दिसणार आहेत. नॉन स्ट्राईकला रघु, ज्यांनी की चांगली फलंदाजी केली. जबरदस्त षटकार रघुच्या बॅटिंगने पाहायला मिळाले. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी कल्पेश आलाय. पहिला चेंडू मिड ऑन रिझन मध्ये भिरकावून दिलेला आहे. एक धाव किती महत्वाची आहे मित्रांनो हे पहा, कारण की जो फलंदाज चांगला टच मध्ये आहे ना त्याला स्ट्राईक देणं किती गरजेचं असतं हे सुमितने ओळखलं. म्हणूनच की काय एक धाव इथे काढली आणि रघुला मात्र इथे स्ट्राईक देत असताना आयकॉन खेळाडू विपक्ष रघु असा मात्र संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे, जिथे की धावसंख्या पोहोचलेली आहे 53च्या आकड्यांवरती. पुढला चेंडू यावेळी फुल टॉस दिलाय, त्याला सुद्धा चौकाराच्या बाहेर पाठवून दिलेलं आहे. 4 धावा. आहे आणि मी म्हणतच होतो की जो फलंदाज चांगला टच मध्ये आहे त्याला स्ट्राईक देणं किती महत्वाचं असतं. यावेळी रघुला स्ट्राईक दिली. रघुच्या बॅटने आपल्याला चौकार येत असताना पाहायला मिळाला. मिड विकेट रिझन आहे तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, तो पोचेपर्यंत चेंडूने मात्र सीमेच्या पलीकडे भरारी घेत असताना सुद्धा दिसलाय. चेंडू क्रमांक 2 सुद्धा समाप्त झालाय. कल्पेशची गोलंदाजी आणि अशा वेळी धावसंख्येचा आलेख इथे वधारत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 57 धावसंख्या धावफलकावर एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर या संघाने बनवलेली आहे. जबरदस्त परफॉर्मन्स बॅटिंगचा, विपक्ष गोलंदाजी युनिट असा हा परफॉर्मन्स आणि युद्ध आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये एसपी सुपर प्लेयर्स हा संघ चांगल्या रीतीने फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कल्पेश पाटील सज्ज होणार आहेत पुढल्या चेंडूसाठी. या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक आहे, अंतिम षटक आहे. पहिलं सत्र समाप्त होण्यासाठी 4 चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा रघु सज्ज झालाय. आपटून टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला वाईडिक्स लॉंग ऑफ रिझन मध्ये एक टप्पा घेऊन नाही, हा षटकार आहे. 6 धावा. निकेश आणि पार्थ बाद झाल्यानंतर असं वाटत होतं की धावसंख्या पुढे सरकणार नाहीये, परंतु त्यांच्या मागे अजून एक खंबीर असा खेळाडू उभा होता, पाठीशी होता. अर्थातच तो नाव आहे मिस्टर रघु. जबरदस्त फलंदाजी करतोय. हा षटकार मात्र रघुच्या बॅटने पाहायला मिळाला. पुढला चेंडू पुन्हा एकदा हवेमधून खेळलेला चेंडू. इथे सुद्धा चेंडू होणार आहे सीमा रेषे पलीकडे फरार. धावा येतील 4. चौकार. धावा धाव फलकावर पाहायला मिळणार आहेत. चांगली अशी धावसंख्या पाहायला मिळते. रघुची बॅटिंग. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे एकदा नजर टाकलेली आहे की पंच वाईड आहे का. पंचांनी मात्र नकारार्थी मान. इथे डॉट चेंडू असेल, रिक्त स्थान. मात्र शेवटचा चेंडूचा खेळ अजूनही बाकी असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे की कल्पेश गोलंदाजी घेऊन आलाय. संघाचा स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू फायनल मध्ये खेळत असताना शेवटचा चेंडू पहिल्या सत्रामधील. याच्यावर मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला फटका. समोरच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अथर्व चेंडूच्या मागे येणार आहे. एक धाव पूर्ण करतोय दुसऱ्या धावेसाठी. सुनील मात्र इंटरेस्टेड दिसतात आणि 2ही धावा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला रघु होता तर दुसऱ्या बाजूला सुमित. पहिलं सत्र समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या आपल्याला टोटल पाहायला मिळते
69 धावसंख्या आणि जिंकण्यासाठी 70 धावांचं टार्गेट SP सुपर प्लेयर्स या संघाने सामोरे ठेवलेलं आहे ते स्वर्गीय संकेत स्ट्रायकरच्या संघाच्या समोर. हॅलो. खेळवण्यात आलेली स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून ही आपण खऱ्या अर्थानं वास्तव्यात आणि ज्यांच्यामुळं हे क्रीडांगण तब्बल 21 दिवसामध्ये पूर्ण झालं, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता तो आपल्या ग्रुप ग्रामपंचायत शाबासचे विद्यमान सदस्य आणि आपल्या असोसिएशन मधील महत्त्वपूर्ण पदाधिकारी श्री संदेश बैकर यांचं मी नागरी सन्मान नागरी सत्कार करण्याची विनंती आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष यांना करतो की खऱ्या अर्थानं हे जे मैदान आपण बघतोय आणि आपल्या या मैदानाची उपलब्धता होत नव्हती, जागेचा प्रश्न ऐरणीवर होता आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांनी ही जागा मिळवून देण्यासाठी आणि हे मैदान केवळ 21 दिवसांमध्ये पूर्ण करण्यासाठी तन मन धन ज्यांनी अर्पण केलं होतं, असं श्री संदेश बैकर यांचा नागरी सन्मान सत्कार करण्याची विनंती मी आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल पाटील यांना करतो. मायेची उपदार शाल या कार्यक्रमाची आठवण भेट तसेच असोसिएशनच्या माध्यमातून अजून एक स्नेहपूर्ण अशी प्रेमाची भेट त्यांना प्रदान करण्यात यावी अशी कॅमेरा. मी विनंती करतो. कॅमेरा कृपया एक Stage क्षण cover जे का? आहेत ते कव्हर करायचे आहेत. कारण आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं आपल्या या शाबास खारेपाट असोसिएशनला मैदानासाठी जागा उपलब्ध होत नव्हती आणि हे महत्वपूर्ण कार्य मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरामध्ये खऱ्या अर्थानं या सत्कार्याची नोंद घ्यायची आहे. कारण हे मैदान पूर्ण होण्यासाठी श्री संदेश बैकर असतील, तसेच विद्यमान उपसरपंच श्री भूपेंद्र पाटील असतील, अध्यक्ष श्री अतुल पाटील, खजिनदार श्री चिरंजीव तळे, उपाध्यक्ष प्रमोद पाटील आणि तसेच इतर पदाधिकारी यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीसाठी माझ्याकडं खऱ्या अर्थानं शब्दसुमने नाही आहेत. आणि हे केवळ आणि केवळ शाबास खारेपाट असोसिएशन मधील सर्व युवा खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ, हक्काचे रंगमंच देण्यासाठी करण्यात आलेलं पहिलं पाऊल आहे. धन्यवाद. हॅलो, नमस्कार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे ग्राउंड आहे हे आपल्या शहाबाज खारेपाट असोसिएशनला हक्काचं ग्राउंड तर मुळात नव्हतंच. ग्राउंडवरनं आपल्या या असोसिएशनला किती ऐकावं लागलं आणि काय सहन करावं लागलं हे प्रत्येक प्लेअरला माहिती आहे. आणि त्याचा साक्षीदार मी, प्रमोद, चिरंजीव, हे आम्ही काय फेस केलं आहे हे आमचं आम्हाला माहिती. परंतु भूपेंद्र पाटील, ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच शहाबाज आणि आपला लाडका म्हणजे आमच्या जो पाठीशी खंबीर उभा आहे तो म्हणजे श्री संदेश बैकर, या दोघांच्या अथक प्रयत्नाने हे जे आज आपल्याला इथं भव्य दिव्य असे आपण सामने भरवलेले आहेत आणि हा जो त्याने ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिला हा स्वखर्चाने, त्यांच्या दोघांच्या वैयक्तिक खर्चाने आपल्याला हा करून दिलेला आहे. तर मी असोसिएशनतर्फे मी अध्यक्ष म्हणून पूर्ण कमिटीच्या वतीने आणि आपल्या या 23 टीमच्या सर्व प्लेअरच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार आणि धन्यवाद मानतोय. आणि सर्वात मोठं म्हणजे ही एवढी मोठी आपण जी आम्ही तर 6 वर्ष करतो, 7वं हे पर्व आहे. 6 वर्ष जी आम्ही जे पुढं होऊन काम करतोय, परंतु आमच्या सर्वात मोठं पाठीशी जे हात आहे ते फक्त आणि फक्त या संदेश बैकरचा आहे. आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही आहे की एवढी मोठी लीग आम्ही करू शकू. हे जे आयोजन तर हे मोठं दिसतोय, सर्वांना दिसतोय, याच्या मागे किती खर्च असतो हा प्रत्येकाला समजतोय. पण प्रत्यक्षात हे खरं काय आहे, किती खर्च असतो आणि काय करावं लागतं हे कोणाला सांगून समजणार नाही. परंतु आज हे जे डे नाईटचं स्वप्न होतं हे मी आवर्जून सांगतोय की हे फक्त आणि फक्त संदेशचं स्वप्न होतं की हा 2 वर्ष मला बोलतोय दादा आपण डे नाईट सामने करायचे. परंतु मी त्याला बोलायचो की बाबा
याला खर्च भरपूर आहे, परंतु त्यांनी हे जे प्रत्यक्षात हे उतरवलेलं आहे आणि हे प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक आपल्या या नवीन पिढीला जे डे नाईट सामने आपले फार फार तर 8 ते 10 प्लेयर सामने खेळू शकतात बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये, परंतु आज मला असं वाटते आज आपल्या प्रत्येक याचे 15 प्लेयर पकडलेत तर जवळजवळ आज 250 प्लेयर आपले हे आज डे नाईटचे सामने खेळत आहेत आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव दिलेला आहे तो फक्त आणि फक्त संदेशमुळं. मी त्याचा मनापासून आभार मानतोय. पण आज जर विचार केला तर आज खर्च बोलत तो कधी बोलत नाही की त्याच्या खिशातनं किती पैसे खर्च होतात, पण मी नक्कीच सांगेन आज हा जो लाईटचा जो खर्च आहे तो नुसता 2 ते 2.5 लाख रुपये आहे आणि जो त्याचा वैयक्तिक याच्या अगोदर प्रत्येक लीगला तो जवळजवळ 2-1 लाख रुपये खर्च करतो दर लीगला. म्हणजे आज विचार करा या लीगसाठी त्याने किती वैयक्तिक खर्च केला असेल. तो नक्कीच माझ्यावर रागवेल मी त्याला हे बोलतोय म्हणून, परंतु हे मला बोलणं भाग पडतोय कारण कोणालाही याची कल्पना नाही. पण आज आम्ही आवर्जून काय बोलतोय, जर आमच्या पाठीशी असा जर माणूस उभा असेल आणि तो आम्हाला सांगेल की ही समोर आग आहे, आग लागलेली आहे, याच्यात उडी मारा, तरी आम्ही आगीत उडी मारू शकतो. कारण आम्हाला माहिती आहे त्या आगीच्या झळा आम्हाला पोचणार नाही, कारण तो आम्हाला सही सलामत बाहेर काढणारा तो एकमेव असा हा माणूस आहे. त्यामुळे मी मनापासून असोसिएशनच्या वतीने आपल्या या 23 टीमच्या वतीने आणि सर्व या प्रेक्षक साक्षीदारांच्या वतीने मी त्याचे वैयक्तिक आणि या असोसिएशनच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अतुल दादा. आणि निश्चितपणे संदेशजी बैकर यांचं खूप योगदान असतं अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. जिथे की सामना मेगा फायनलचा सामना आपण असोसिएशन प्रीमियर लीगचा पाहत आहोत. 70 धावांचं टार्गेट आहे, ते चेस करण्यासाठी उतरलेला संघ स्वर्गीय संकेत स्ट्रायकरचा संघ आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळणार आहे. हा चेस कसा असणार आहे, धडाक्याचा असणार आहे की कुठेतरी धडाका एसपी प्लेअरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो कल्पेश ठाकूर. ओ टू यू. धन्यवाद प्रलय. मित्रांनो मेगा फिनाले दुसरं सत्र, कोणता संघ आपलं नाव कोरणार या चषकावरती? 7वं पर्व डे नाईट फॉर्मॅट आपल्या नावावरती कोण करणार? निकेश करेल की कल्पेश? त्यासाठी चाललेली ही लढाई एसपी सुपर प्लेयर की स्वर्गीय संकेत स्ट्रायकर. मॅच ऑन आहे. पहिला बॉल झालाय, पहिल्या बॉलवरती 1 धाव. ओव्हर द विकेट खोडून काढलाय, बॉल ट्रॅव्हल करतोय, बंड्या आहे बॉल खाली, बॉल चुकावतोय. बॉल जर पाहायला गेला तर वाईडिश लॉंग ऑफला बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर बंड्या यांना माहिती आहे की हा सामना किती महत्वाचा आहे, कारण हा फायनलचा सामना आहे. इथं दुसरी संधी नाहीये, उद्या सुद्धा नाहीये. हा क्षण आणि या क्षणामध्ये मात्र इतिहास घडणार आहे. लगातारचे 2 षटकार मारले तर रितेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज मिळणार आहे. नक्कीच लगातारच्या 3 षटकारांसाठी देखील संकेत धुमाल यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पहिली धाव आली, नंतर 2 धावा आल्या, 3 धावा झाल्या, तब्बल 70 धावा बनवायच्या आहेत. रोहित धुमाल आले, बॅट फिरवली जाते परंतु बॅट आणि बॉलांचा संपर्क होताना दिसत नाहीये. टाळ्यांचा वर्षाव मात्र आता पाहायला मिळतोय. ज्या संघाच्या बाजूने जास्त टाळ्या वाजल्या जातील तो संघ मात्र आज खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर या मॅच मध्ये प्रभुत्व आपलं निर्माण करताना दिसेल. ही अस्तित्वाची लढाई आज गेल्या 3 दिवसात केलेली मेहनत इथे बोलताना दिसेल, कारण यशाची भाषा मेहनतच बोलत असते. आज कोणत्या संघाला यश मिळेल? दडपण दडपण आणि दडपण असणार आहे, कारण हा सामना छोटा नाही आहे. हा मेगा फिनाले वरती कोणता संघ नाव कोरेल? कारण आज मैदानावरती 2 संघ उभे आहेत, परंतु जिंकणार तो ज्याचं मन सर्वात मजबूत असेल. यावेळी लॉफ्ट केला, मिस टायमिंग शॉट, डाऊन दी बॉल निकेश. आणि हा जल्लोष होतोय, हा जल्लोष आहे आत्मविश्वासाचा. ही विकेट होती मेहनतीची, विकेट वरती नाव कोरलं. ही विकेट जर पाहायला गेला तर कल्पेश पाटील बॅक टू द डगआउट. मयुरेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज रोहित धुमाल यांच्यासाठी. वा, काय
प्लान केला होता. कल्पेश पाटील प्रमोट झाले होते कारण धावसंख्या खूप मोठी होती, येणं गरजेचं होतं. तसा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेला, परंतु एक प्लान तिथं बॉलवरती बोटर फिरवली गेली, फिंगर रोल केले गेले, लेग ब्रेक केला गेला. आणि हा लेग ब्रेक मध्ये जर पाहायला गेला तर लेफ्ट हँडेड बॉलर असल्या कारणाने जो नॅचरल अँगल क्रिएट केला, बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाही, बॅटच्या लिडिंग एज वरती लागला गेला. आणि नंतर तर पाहायला गेला तर शॉर्ट मिड ऑफला पकडलेला हा झेल पाहतोय तो निकेश पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन, न्यू बॅटर मैदानात पूजन. लेफ्ट हँडेड बॅटर अगेन्स्ट लेफ्ट हँडेड बॅटर. लेफ्ट 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 वर्सेस लेफ्ट म्हटलं जातं, लेफ्ट इज राईट. इथून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आता पूजन असतील आणि तदनंतर असाला रुपेश पाटील असतील. या दोघांवरती आता पूर्णपणे दारोमदार पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे ती टीम. आता जर पाहायला गेला तर स्वर्गीय संकेत स्ट्रायकर या संघाचं एसपी सुपर प्लेअर जरा बराचसा अवधी घेतलाय टीम एसपी सुपर प्लेअर. मॅच पाहतोय आणि मॅच मध्ये आता धुक पायी तिखील येताना आपण पाहतोय. होलीचा सण मात्र सुरुवात झाली आहे. होलीच्या पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांनी खेळाडूंना भरपूर साऱ्या शुभेच्छा. बक्षिसांची देखील खैरात होते, बक्षिसांची देखील रेलचेल चालू आहे. पूजन यावेळी लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने मारून काढलाय. बॉल पाहायला मिळेल तर शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. एका धावेने जर पाहायला गेलं तर जास्तीचा फरक मात्र टीम एसपी सुपर प्लेअर संघावरती पडू शकणार नाही आहे, कारण 70 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण अनुभवल्या. मग त्यामध्ये जर पाहायला गेलात ना तर निकेश लवकर बाद झाले, पार्थ ठाकूर भांड्या लवकर बाद झाले. परंतु या मॅच मध्ये स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघानं अभ्यास केला होता पार्थ आणि निकेश यांचा, परंतु प्रश्न पेपर अर्थातच क्वेश्चन पेपर आउट ऑफ सिलेबस रघु नावाचा आला आणि तो रघु नावाचा क्वेश्चन पेपर तोडू शकला नाही. परंतु यावेळी मी थांबणार नाही आहे. कल्पेश पास झाला म्हणून झालं काय, ठोकलाय षटकार. नम्र विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मित्रांनो 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं गेलं. आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 18 आणि जिंकण्यासाठी 60 धावा बनवाव्या लागणार आहेत. प्रति षटक 20 धावा बनवाव्या लागणार आहेत. रुपेश पाटील यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. दुसऱ्या षटका स्वतः निकेश बॉलिंग मार्क वरती शाबास एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहेत. एक अडसर दूर केल्यानंतर आता जर पाहायला गेलात ना तर इथून जर पाहायला गेलं तर एक धाव महत्वाची असणार आहे दोन्ही संघांसाठी. तर आज फायनलची मॅच आहे आणि या फायनलच्या मॅच मध्ये मित्रांनो आकडे महत्वाचे नसतात. इथे धैर्य मोजले जाते, इथे जिद्द तपासली जाते. आज खऱ्या अर्थानं ज्या संघाचं धैर्य मोठं, ज्या संघाची जिद्द मोठी तो संघ आजच्या दिवसामध्ये या 7व्या पर्वावरती आपलं नाव करताना दिसेल. निकेश आलेत राईट आर्म अराउंड विकेट. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, समोरला आला, समोरला मारलाय. बॉल पडल्यानंतर जर पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली परंतु फेकी झाली. तदनंतर बॅकअप मिळाला नाही. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सहजासहजी धाव सोडणार नाही आहे, कारण जिंकणारे जर पाहायला गेला तर डाव कधीच सोडत नसतात आणि सोडणारे डाव कधी जिंकत नसतात. मित्रांनो आधी पराभव हा मनामध्ये होतो, तदनंतर रणामध्ये होतो. कारण जिंकणं ही फक्त निकाल नसतो, तर जिंकणं ही मानसिकता असते. आज पॉझिटिव्ह इंटेनं मैदानामध्ये खेळ करावा लागणार आहे तो स्वर्गीय संकेत स्ट्रायकर या संघाला. तरच कुठंतरी आज हा संघ वरचढ ठरू शकतोय, कारण 70 धावांचा पाठलाग आणि ते देखील नाईटच्या या सत्रामध्ये जिथं धुकस वातावरण आता वातावरण आपण पाहतोय. या धावसंख्या कठीण होऊन जाणार आहेत. त्यासाठी चाललेले प्रयत्न, परंतु प्रयत्नांना मात्र यश येताना दिसेल. वाह, काय एफर्ट लावला जातोय पार्थ भांड्या यांच्या माध्यमातून. हा जी मेहनत पार्थ भांड्या यांनी केलेली आहे ना, चेक केलं जाईल जरूर. थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल की हा बॉल अडवलाय की नाही. कन्फर्मेशन येणं बाकी असणार आहे, परंतु जो प्रयत्न केला, एफर्ट लावला गेला, त्या एफर्ट साठी रसिक प्रेक्षकांच्या मात्र टाळ्या मिळाल्या त्या भांड्यासाठी. भांड्या म्हणजे मित्रांनो फक्त
चांगल्या पद्धतीने कबड्डीच खेळत नाही तर तो एक चांगला क्रिकेटपटू देखील आहे आणि त्याचं कौशल्य दाखवत त्यांनी या 6 धावा नाही तर 5 धावा अडवल्यात. सॉरी माफी असावी, 2 धावा काढल्या, 4 धावा अडवल्यात. पाठ ठाकूर, पुढचा बॉल निकेश, पुढे सासावलेत ब्लॉकहोल मध्ये टाकलेला बॉल, सन्मान दिलाय, सन्मानजनक ही मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धाव पाहू शकतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अबू आहेत, अबू यांच्याकडे वेगानं बॉल फेकला जातोय. वेगानं बॉल आल्यानंतर बॅकअप मिळाला आणि इथं पाहायला गेला तर पुन्हा एकदा 2 धावा आपण पाहतोय. इथून जर पाहायला गेला तर जिंकायचं असेल तर मात्र इथून काहीतरी कारनामा करावा लागणार आहे. आज प्रत्येक बॉल म्हणजे परीक्षा असणार आहे ती स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाची, कारण प्रत्येक रन म्हणजे उत्तर आणि प्रत्येक विकेट म्हणजे लढायची साक्ष असेल. इथून एक विकेट आणि सामना मात्र पलटताना दिसेल. पुढे सरसावले स्लोवर 1 बॉल, लाईन लेंथ मध्ये बदलाव. आता शट अप दी लाईन. जसे ही लेंथ कट करण्याचा प्रयत्न जर पाहायला गेलात ना तर रुपेश पाटील यांच्या माध्यमातून झाला. शट अप दी लाईन, थोडी अखूट टप्प्याची लाईन मात्र वापरली गेली. स्लोवर बॉल फेकला गेला. निकेश पाटील हुशार आहे, माहिती आहे त्याला की ही मॅच किती महत्वाची आहे. या मॅच मध्ये जर आता आपण केलं नाही काही तर मात्र हे स्वप्न आपलं स्वप्नच राहील. त्यासाठी मात्र प्रयत्न यावेळी कट केलाय. बॉल मात्र निघालाय गलीमधून. बॉल सरळ जातोय दीपा थर्डमॅन क्षेत्रातून सीमारेषा पार. एपीएल चौकार. स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स षटकातील पुढचा बॉल. निकेश पाटील पण एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळी खोदून काढलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. अप्रतिम झेल पाहतोय. अप्रतिम झेल टिपला जातोय सुमित यांच्या माध्यमातून आणि महत्वाची विकेट, महत्वाचा अडसर जो जर पाहायला गेला तर या रन चेस मध्ये महत्वाची भूमिका बजावणार होता तेच रुपेश पाटील मैदानाच्या बाहेर. गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. दरम्यान अजून एक आपण सन्मान घेणार आहोत. शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय श्री प्रमोदजी पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करीत आहोत. या विभागातील असे एक ज्येष्ठ खेळाडू, असे एक ॲथलेटिझम दाखवणारे खेळाडू निश्चितपणे आहेत ज्याने की अलिबाग प्रीमियर लीग असो, अर्थातच अलिबाग तालुक्याच्या लेवलला तसेच रायगड जिल्ह्याच्या लेवलला ज्यांनी आपल्या असोसिएशनचं नाव उंचावलेलं आहे, अशा एका खेळाडूचा सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. मी विनंती करतो सन्माननीय अतुलजी पाटील यांना की आपण प्रमोदजी पाटील यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे मंचावरती. या असोसिएशनचं नाव रायगड जिल्ह्याच्या पटलावरती नेऊन ठेवलेलं आहे असे व्यक्तिमत्व आणि तसेच एक ज्येष्ठ खेळाडू. अजूनही त्यांच्यामध्ये ती धमक आहे की वेगवान चेंडू कसा टाकावा लागतो, ती मात्र धमक ते सातत्याने दाखवतात. धन्यवाद. चॅलेंजिंग षटक सुमित यांचा बॉल ड्राईव्ह केला. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. बॉल मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सुई मधून धागा काढावा तशा पद्धतीने हा बॉल सरळ झालाय. टिप एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. आपल्यात 25 धावा धावपलक्यावरती लागल्या गेल्या. चॅलेंजिंग षटक आहे. पंच
पंच काय ओके. कदाचित आवाज दिला असावा बॉल डिलिव्हर करत असताना एखाद्या खेळाडूनं. आपण असं करू शकत नाही. बॉल डिलिव्हर करताना आपण आवाज देऊ शकणार नाही, आवाज काढू शकणार नाही. हे नियमात आहेत. आणि मित्रांनो, प्रीतम पाटील म्हटलं ना तर फक्त पंच नाही आहेत, त्यांच्याकडे सर्व इंटरनॅशनल क्रिकेटची नियमावली देखील आहेत. एखाद्या त्यांच्या नियमावरती जर तुम्ही आक्षेप घेतला की हा नियम तुम्ही कोणत्या आधारावर सांगितला, तर त्यांच्या बॅगेतून ते एक बुक दाखवतील आणि त्याची शहानिशा आपल्या समोर करून देतील. असे नामांकित पंच आमचे प्रीतम पाटील सर जे पेन सिटीला बिलॉंग करतात. 2 धावा आल्यात. किती? 3 धावा आल्यात. धावसंख्येत 3 बदलाव. धावसंख्या आता पाहतोय 28 धावा, 28 ऑन बोर्ड. चॅलेंजिंग षटक आणि चॅलेंजिंग षटक पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. आता मात्र निघालाय 6300. मिनेश याला आता कारनामा करावा लागणार आहे. जे काय करायचं आहे ते आता मिनेश यालाच करावं लागणार आहे. टीम स्वर्गीय संकेत स्ट्रायकर संघाला आता संघाचा तारणार करता धरता मिनेश. वाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 1 धाव अतिरिक्त ऍड होताना दिसेल. अतिरिक्त ऍड झाल्यानंतर मात्र जर पाहायला गेला तर एका धावेनं स्कोर कार्ड वधारतोय 29 आणि या षटकातील 8वी धाव देखील आपण पाहतोय. म्हणजे 2 धावा आल्या, 5 धावा बोनस होतील. यावेळी पुन्हा एकदा पाहायला गेला तर स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहतोय. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड होते. आणखी 1 धाव अतिरिक्त बॉल पाहतोय. अतिरिक्त धावेनं स्कोर कार्ड वधारताना दिसतोय वारंवार. परंतु 70 धावा आहेत, 30 झाल्यात. 30 धावा आणि चॅलेंजिंग षटकाचं चॅलेंज देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. 10 बॉल आणि 40 धावेंची गरज. मिनेश यांचा बॉल, बॅटची लिडिंग एज आणि यावेळी मात्र शॉट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये टिपला जातोय झेल आणि संपला जातोय खेळ. आज मात्र मिनेशनं नाराज केलं. या शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये तिथं मिनेशचं थांबणं गरजेचं होतं. मिनेश बॅक टू द डगआउट. आज जर पाहायला गेलं तर मिनेश मैदानाच्या माघारी येताना दिसतोय. आणि आता जवळ जर पाहायला गेलात ना तर SP सुपर प्लेअर ज्या संघानं 70 धावा बनवल्यानंतर हा क्रिकेट म्हणजे मित्रांनो आकड्यांचं गणित. ज्या संघाला हे आकड्यांचं गणित सोडवता आलं ना तो संघ मित्रांनो विजय प्राप्त करू शकतो. दबाव निर्माण केला पहिल्या 17 मध्ये जिथं 70 धावा बनल्या होत्या. परंतु फायनलची मॅच होती. फायनलच्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली. हा निर्णय कितपत योग्य होता हे देखील चर्चा केली जाईल मित्रांनो. कारण फायनलला जर पाहायला गेला तर बहुधा आपण पाहतो फायनल मध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना बहुतेक संघ, परंतु यावेळी आणखी एक विकेट पडण्याची संभावना आपण पाहतोय. आणखी एक विकेट वड कॅच. अप्रतिम यार पार्थ. काय पार्थ आज जर बघायला गेलात ना तर पार्थनं मात्र असं कोणतंच क्षेत्र ठेवलं नाही जिथं पार्थ मात्र कॅमेरामध्ये कैद झाला नाही. अप्रतिम झेल. ही झेल देखील कदाचित रीलच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसेल. अप्रतिम झेल पार्थ. अथर्व शिर्के बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अथर्व आलेत आणि अथर्व यांचा बॉल हवेमध्ये फिल्डर येतात. तोपर्यंत जर पाहायला गेला तर या 2 धावा झाल्या. तिथून आणखी पूजन आहेत. पूजन हे काम करू शकतात मित्रांनो. आज जर पाहायला गेला तर मैदानावरती दडपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 34 प्लस बोनसच्या 5 39 धावा. 31 धावेंची गरज आहे. 31 धावा. 5 षटकार.
मारले जातील का अथा कोणता गोलंदाज वापरायचा हा प्रश्न देखील आहे, कारण 31 धाव्यांची गरज. त्याला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. 31 धाव्यांची गरज. अनिश चला, अनिश लगेच. नाही पाणी, ओके. पंच पाणी द्यायचं नाही आहे, होली आहे, होली आहे, पाणी द्यायचं नाही आज. एकतीस धाब्यांची गरज मित्रांनो. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर मन जिंकलीत या SP सुपर प्लेयर संघानं. आज खऱ्या अर्थानं मैदानावर पडणारा घाम, हा घाम खऱ्या अर्थानं आजच्या या दिवसामध्ये या मैदानावरती, या चषकावरती सुवर्ण अक्षराने नाव कोरताना दिसेल. आज फक्त हा सामना नाही तर आज या स्पर्धेमध्ये, या फायनलच्या मॅच मध्ये एक नवा चॅम्पियन जन्म घेताना दिसतोय. आज खऱ्या अर्थानं पहिला डे नाईट फॉर्मॅटचा हा असोसिएशन प्रीमियर लीग 2026चा सोहळा. आणि इथे जर पाहायला गेला तर शेवटचे अंतिम 6 बॉल शिल्लक. 31 धाव्यांची गरज. चला नक्कीच 6 बॉल 31 धाव्यांची गरज असताना शेवटच्या षटकात समाधान आलेत. मागच्या मॅच मध्ये समाधान जर पाहायला गेला तर 2 बिमर हातले होते समाधान यांनी. यावेळी वाईट बॉल फेकला गेला. आता 6 बॉल 30 धाव्यांची गरज. समोर संघ आहे स्वर्गीय संकेत स्ट्रायकर. अगेन जर पाहायला गेला तर SP सुपर प्लेयर आंबेपूर. सहा बॉल 30 धाव्यांची गरज. चला पंच सामना चालू करून घ्या. 6 बॉल 30 धावा. वाईट बॉल आलाय. पूजन आखूड टप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर. इथे चूक झाली. आता पार्थ आहे, पार्थ सोडणार नाही आहे. आलाय विकेट. बॉल हवेत. पुन्हा एकदा पार्थ. आता मात्र हा झेल सुटला जातोय. समाधान वाघमारे हा झेल सुटला जातोय. आता चित्र स्पष्ट होताना दिसतंय. ही मॅच मात्र आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर चित्र स्पष्ट होताना दिसतंय. आणि आता एक नवा चॅम्पियन या डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विकेट, आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज अथर्व बाद. द बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि आता सामना जवळ स्पष्ट झालाय. हा सामना पाहायला गेला तर काही क्षण दूर आहोत आपण. आणि या क्षणामध्ये मात्र आता इतिहास घडला जाणार आहे. इतिहास घडला जाणार आहे.
काही बॉल शिल्लक आणि शाबास खारेपाट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 नो बॉल येतोय. आणखी थोडी प्रतीक्षा करा मित्रांनो, इतकी घाई काय करताय? अजून थोडा वेळ थांबा. होली आहे, होली आपल्याला साजरी करायची आहे. होळीचा क्षण आपल्याला मित्रांनो गोड करायचा आहे. सर्वांना पुन्हा एकदा भरपूर साऱ्या अशा होलीच्या शुभेच्छा, रंगीबेरंगी अशा शुभेच्छा. बॉल हवेमध्ये आणि खारेपाट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व 7वं आणि या पर्व 7व्या मध्ये नवा चॅम्पियन भेटला जातोय. एसपी सुपर प्लेयर आंबेपूर इज द प्लेयर ऑफ द टूर्नामेंट.